विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांची त्यांनी भेट घेतली। खैरेंच्या उमेदवारीमुळे दानवे नाराज होते। त्यांना संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढवायची होती, त्यामुळे दानवेंच्या नाराजीचा फटका खैरेंना बसेल अशी शक्यता होती। मात्र आता शिवसेनेच्या दानवेंनी स्वतः खैरेंची भेट घेतल्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झालंय असं दिसतंय। शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संदीपान भुमरे यांच्यात बैठक झाली। संभाजीनगर लोकसभा जागेसाठी ही बैठक होती। शिवसेना ठाकरे पक्षानं चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर केली आहे। संभाजीनगरातून भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवार कोण यावर खलबत झाली। भाजपनं किंवा इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांना दिला। जोपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही। भाजपनं आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा अनिल पाटलांनी दिला। मावळ शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची दिलजमाई झाली आहे। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता। मात्र आज बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळके यांनी बारणेंचं औक्षण केलं। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये आले। यावेळी शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे 3 एप्रिलपासून सुरू होणार आहेत अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। या मेळाव्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार असून राज्यभर सगळीकडे प्रचाराचा धडाका सुरू केला जाणार असल्याचं मंत्री देसाईंनी सांगितलं। ते साताऱ्यात बोलत होते। दिल्लीत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार घणाघात केला। देशात हुकुमशाही येईल अशी भीती नाही, तर हुकुमशाही आल्यातच जमा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तसंच सगळे ठग हे भाजपत गेल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर लडाखला जावं, मी खर्च करतो, त्यांनी काश्मीरी पंडितांना भेटावं, त्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात, एखादा प्रोड्युसर घेऊन मणिपूर फाईलसारखा चित्रपट काढावा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय। कालच फडणवीसांनी राहुल गांधी जर सावरकर सिनेमा पाहणार असतील तर माझ्या कर्जानं पूर्ण थिएटर बुक करायला तयार आहे असा टोला लगावला होता। त्याला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून भाजपच्या बावनकुळेंनी निशाणा साधलाय। दारू घोटाळ्याच्या आरोपीच्या बचावासाठी ठगो का मेला कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले, तिथे टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला अशी टीका बावनकुळेंनी केली। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपला विकास करायचा नाही तर त्यांना पवारांना हरवायचंय, आमचं घर फोडून त्यांना उमेदवार द्यावा लागतोय असा टोला त्यांनी भाजपला लगावला। ते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला मी नक्की तुमचा विश्वास सार्थ करेन असं आश्वासन पुण्यात सुनेत्रा पवारांनी दिलंय। सुनेत्रा पवार यांनी बावधन परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। पुणे शहराचा भाग असलेला हा परिसर बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, यामुळे सुनेत्रा पवारांकडून या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच लंके थेट संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या भेटीला पोहोचले। थोरातांच्या सुदर्शन या निवासस्थानी मध्यरात्री थोरात आणि लंकेंची भेट झाली। त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। घड्याळ निघून गेल्यानं वेळ जुळत नाही अशी प्रतिक्रिया शिरूरचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे। ते आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी वधूवराच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी अशी कोपरखळी कोल्हे यांनी लगावली। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवार हे यावेळी उपस्थित राहतील, तर 22 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होईल। एकीकडे महायुतीला अद्याप उमेदवार मिळाला नाही, तर दुसरीकडे संजय देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयात देखील दिलासा मिळालेला नाही। या प्रकरणी तातडीनं सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। त्यामुळे आता उद्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच या प्रकरणी सुनावणी होणार आहे।
आता ते भेटलं नाही. सोलापूर लोकसभेची जागा लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जोरात तयारी केली आहे. त्यामुळे आता वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडून 7 इच्छुकांच्या नावावर चर्चा केली जाते. आजच सोलापूर लोकसभेसाठीचा वंचितचा उमेदवार जाहीर करणार आहे. तर 19 एप्रिलनंतर सोलापुरात आंबेडकरांची सभा होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेल्या ऑफरचा पुनरुच्चार केलाय. कोल्हापूर आणि नागपुरात वंचितनं काँग्रेसला पाठिंबा देऊ केलाय. वंचितची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इतर 5 जागांचा प्रस्ताव पाठवावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सुरू झाल्याचंही आंबेडकर म्हणाले. खरगेजी त्यांना माजी आमदार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे अखेर सांगली लोकसभा आखाड्यात उतरलेत. सांगलीत पार पडलेल्या ओबीसी बहुजन सत्ता संपादन मेळाव्यात त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटलंय. प्रकाश शेंडगेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रमोद वर्मा यांची निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील खर्चविषयक कामांचा आढावा घेतला. व्यवहारांवर बारकाईनं लक्ष ठेवावं, त्या अनुषंगानं जिल्ह्यातील बँका आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं नियोजन करावं असे निर्देश वर्मा यांनी दिले. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह प्रशासनाला त्याचा विसर पडलेला दिसतोय. या ठिकाणी उद्घाटन आणि नूतनीकरणासाठी लावलेले फलक तसेच आहेत. याकडे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेझार इथल्या दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचं सांत्वन केलं. यावेळी शिवसेना नेते अनिल परब देखील मीनाक्षी पाटलांच्या घरी आलेले होते. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच चाललाय. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडणं टाळा, कारण सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. करमाळाजवळील जेऊरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. तर राज्यासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड, उदगीरमध्ये तापमान सरासरी 40 अंश किंवा त्यापुढे गेलंय. हिमाचल प्रदेशातील कुलूमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कुलूमध्ये पुढील 3 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय. गेल्या 2 दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जम्मू श्रीनगर महामार्गावर भूस्खलन झालंय. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रामबन भागातील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला आर्णी या सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेत. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्यातील मुख्य राज्यमार्गांची नव्यानं उभारणी करण्यात आली होती. मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उल्हासनगरात नागरिकांनी मध्यरात्री रस्त्यावर झोपून आंदोलन केलं. महापालिकेनं भुयारी गटाराच्या कामासाठी भाटिया चौकातील रस्ता खोदून ठेवलाय. गेल्या 2 महिन्यांपासून हे रस्ते खोदण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री खोदलेल्या रस्त्यावरच झोपून अनोखं आंदोलन केलं. दुसऱ्या पण साईडचं रोड खोदायचं काम. रंगपंचमी खेळून मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला. संतोष फुटाणकर असे या तरुणाचं नाव आहे. रंगपंचमी खेळून तो मित्रांसोबत महाड शहरातील सावित्री नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. नाशिकच्या येवल्यात दुचाकीस्वारांनी भर दिवसा महिलांच्या गळ्यातली सोनसाखळी पळवली. 2 चोरट्यांनी महिलांच्या गळ्यावर चाकू ठेवत एकाच वेळी 3 सोनसाखळ्या पळवल्यात. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कोराळवाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत 3.25 लाखांच्या दारू साठ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. आसामच्या चाचर या जिल्ह्यात पोलिसांनी 2 ड्रग दलालांना अटक केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. काल राष्ट्रपती भवनात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र प्रकृतीमुळे अडवाणींना राष्ट्रपती भवनात उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपतींनी आज अडवाणींच्या घरी जाऊन पुरस्कारानं त्यांचा सन्मान केला. डोंबिवलीच्या नववर्ष स्वागत यात्रेत यंदा 65 पेक्षा अधिक चित्ररथ दाखल होणार आहेत. ग्रामदैवत गणेश मंदिराचे यंदा 100वे वर्ष आहे, तर स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष आहे. यात्रेनिमित्त 4 एप्रिलपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.